नमस्कार मित्रांनो. 2025 हे वर्ष थोडं खास आहे. कारण या वर्षामध्ये सर्व जे महत्त्वपूर्ण मोठे जे ग्रह आहेत ते राशांतर करणार आहेत. जसं की शनी जो ग्रह आहे सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तो मीन राशीमध्ये जाणार आहे. गुरु तर जवळजवळ 3 राशीमध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजे वृषभ, मिथुन आणि कर्क. याचप्रमाणे जो राहू किंवा केतू हे जे ग्रह आहेत हे सुद्धा मीन किंवा कन्या राशीतून कुंभ आणि सिंह राशीमध्ये राशांतर करणार आहेत. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती किंवा शनी आणि राहू हे दोन ग्रह सुद्धा एकत्र मीन राशीमध्ये येणार आहेत 36 वर्षानंतर. तर हे जे सर्व ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचा जो प्रभाव परिणाम आहे हा मेष राशीवरती कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण वर्षामध्ये, आणि संपूर्ण वर्ष हे एकंदरीत कशा प्रकारचं असणार आहे, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक किंवा मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसे मी आधी पण सांगितले की शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह तुमच्या व्यय स्थानामध्ये येणार आहेत. शनी जो ग्रह आहे तो 30 मार्च नंतर तुमच्या व्ययात येणार आहे आणि राहू जो ग्रह आहे तो 19 मे नंतर तुमच्या व्ययस्थानातून लाभस्थानामध्ये येणार. म्हणजे जवळजवळ 2 महिने शनी आणि राहू हे जे दोन्ही ग्रह आहेत तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह जो की तुमच्या राशीचा स्वामी पण आहे, तो तुमच्या चतुर्थातून तृतीयामध्ये जाणार आहे, वक्री मार्गी असा असणार आहे एप्रिलपर्यंत. तर साधारणतः या वर्षामध्ये थोडंसं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जाणवेल मे पर्यंत. मे महिन्यापर्यंतचा कालावधी आहे, त्याच्यामुळे थोडं अंडर प्रेशर तुम्ही राहा. आणि लक्षात घ्या तुमची जी राशी आहे ही आता 7.5 येणार आहे एप्रिलपासून. तर 7.5च्या संदर्भात महत्वाची गोष्ट अशी असते की 7.5 होतं काय की आपण थोड्याशा भावनेच्या आहारी जातो, थोडंसं जास्त रिस्क घेतो. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की होत नाही आहेत, थोड्याशा कठीण आहेत, त्या करण्याकरता आपण थोडीशी जास्त रिस्क घेतो आणि त्या जास्त रिस्कमध्ये गुंतून जातो आणि मग त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे आपण पुढचे काही वर्ष भोगतो. तर साधारणतः तुमच्या राशीला म्हणजे मेष राशीला 7.5 ही थोडीशी टफ जाते. याचा अनुभव तुम्ही आधी आलेल्या 7.5 सुद्धा घेतला असेल किंवा इतरांसाठी पण तुम्ही घेतलेला असेल. तर साधारण या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. तुमच्या राशीमध्ये मुळातच जो कॉन्फिडन्स आहे हा जबरदस्त आहे आणि आत्मविश्वासामुळे जी कामं तुम्हाला वाटत की आपण करू शकतो किंवा याच्या आधीही ती कामं केलेली आहेत, ती कामं आपण कॉन्फिडन्समध्ये करतो आणि पुढचे रिझल्ट्स आपण अनुभवतो. बोलतो या दरम्यान म्हणजे 7.5 जी तुमची येणार आहे त्या दरम्यान अशा प्रकारचा कॉन्फिडन्स कामाचा नाही. प्रॅक्टिकल राहा. ज्या गोष्टी तुम्हाला सरळ सरळ समोर दिसत आहेत, ट्रान्सपरंट दिसत आहेत, त्याच्यावरतीच लक्ष द्या आणि त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. कारण आत्ता तुम्ही घेतलेले निर्णय किंवा आत्ता तुम्ही केलेल्या चुका याचे जे प्रभाव पडणार ते येणाऱ्या काही वर्ष तुम्हाला भोगायला लागू शकणार. आणि शनी राहूची युती जी की तुमच्या व्ययस्थानात होणार आहे ती त्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल अशा काही चुका करण्याकरता. कारण राहू जो ग्रह आहे हा तुम्हाला दिशाहीन करतो किंवा थोडंसं आपली मतमतांतर बदलतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन किंवा अशा प्रकारचे कामं करण्यापासून थोडं लांब राहा. ट्रान्सपरंट राहा. ज्या गोष्टी समोरासमोर दिसत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या अनुरूप तुम्ही तुमचे जे निर्णय आहेत ते घेत चला. उगाचच म्हणजे अनावश्यक किंवा अगतिक अशी चूक करू नका. ही गोष्ट फार महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या थोडंसं तुम्हाला सांभाळावं लागेल. शारीरिकदृष्ट्या तसे फारसे काही त्रास होणार नाही. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या थोड्याशा महत्वाच्या आहेत. साधारणतः एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आणि एप्रिलपर्यंत खास करून मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. म्हणजे अशी पण तुमची जी रास आहे ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे फिरणं किंवा प्रवास करणं किंवा ट्रॅव्हल करणं तुमच्यासाठी नवीन नाही आहे. परंतु मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला थोडंसं जास्तच फिरावं लागेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शारीरिक बाबतीत काय शारीरिक तुमचे श्रम होतील पण शारीरिक संदर्भात काय फार मोठे त्रास होणार नाहीत. फक्त एकच गोष्ट जी आता मी सांगितली की थोडंसं मेंटल प्रेशर वगैरे येऊ शकेल आणि तो तुम्हाला टॅकल करता यायला हवा. आता सांगितलं त्याप्रमाणे ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे म्हणजे पैशाची गोष्ट ती जी सगळ्यात महत्त्वाची आहे तो नेमका कशा प्रकारे आहे. इथे मात्र गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असतील कारण गुरु जो ग्रह आहे हा तुमच्याच द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री आहे. तो साधारणतः 4 फेब्रुवारी नंतर मार्गस्थ होणार आहे, जी की चांगली गोष्ट आहे. आणि हा जो गुरुग्रह आहे तो 15 मे नंतर
तुमच्या तृतीय स्थानामध्ये येणार आहे. तृतीयातून चतुर्थात सुद्धा जाणार. तर चतुर्थ स्थान जास्त कालावधीसाठी राहणार नाहीये. बऱ्याच प्रमाणात तो तुमच्या द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये राहणार, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. आर्थिक संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. उलट पक्ष तुमचे आर्थिक येणे ती व्यवस्थित राहतील. पैशाचा ओघ सुद्धा चांगला राहील. तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा चांगला राहील. तुमची कामं जी आहेत ती होतील आणि सहजपणे होतील. फारसं काय तुम्हाला यासाठी करावं लागणार आहे. गुरुचं जे भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहिले. ते एकच गोष्ट आहे की जी सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्यासाठी ही थोडीशी महत्त्वाची आहे. कारण मंगळ आणि केतू हे जे दोन ग्रह आहेत ते तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. दिनांक 7 जून पासून ते जवळजवळ 29 जुलैपर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. खास करून शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड हे तुमच्यासाठी चुकण्याची शक्यता आहे आणि त्याचा खूप मोठा त्रास होईल. कारण इथे वेळेसर जे शनी राहू बसलेले आहे ते सुद्धा त्या संदर्भात तुम्हाला जास्तीत जास्त चुकवण्याचा प्रयत्न करतील. तर थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. बाकी जर का विचार करायचा झाला तर आर्थिक संदर्भात फारसं काही मोठे त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही फार मोठी चिंता करू नका. जरी तुमची साडेसाती येणार असली तरी सुद्धा आर्थिक संदर्भात तशी काळजी करू नका. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आर्थिक जे खर्च आहे ते तुम्ही अंदाधुंद करा, तसं करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं गृहसौख्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल, घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं इंटरॅक्शन नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की दिनांक 22 जून 30 जवळजवळ 30 जुलैपासून 30 एप्रिलपासूनचा जो कालावधी आहे तो जवळजवळ 17 जूनपर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये, म्हणजे 30 एप्रिल ते 17 जून, म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवाद होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी हा जो कालावधी आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होणं आणि वादविवाद थोडेसे शिगेला जाणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. तर साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी आणि जून आणि जुलै या दरम्यान वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूच्या संदर्भात काही वेगळ्या काही गोष्टी म्हणजे रेमेडी वगैरे करायची असेल तर तसं काय करू नका. घरामध्ये थोडंसं वातावरण गढूळ असेल. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं इंटरॅक्शन थोडंसं म्हणावं तेवढं स्मूथ असणार नाही. यानंतर चर्चा करू लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफमध्ये थोडेसे उतार चढाव या वर्षामध्ये तुम्ही बघणार आहात. कारण केतूचं भ्रमण असणार आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. तर थोडंसं छोट्या छोट्या वाद होणं आणि ते वादविवाद विकोपाला जाणं आणि नंतर ब्रेकअपपर्यंत जी गोष्ट आहे ती पोहोचणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घ्या. आणि खास करून हा जो कालावधी आहे म्हणजे ब्रेकअप होण्याचा किंवा गोष्टी टोकाला जाण्याचा तो जो कालावधी आहे तो साधारण 7 जूनपासून ते 19 मे पर्यंतचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये हा जो 7 जूनपासून ते जवळजवळ 29 जुलैपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये या गोष्टी जास्तच प्रमाणात जाणवते. म्हणजे छोट्या गोष्टी सुरुवात होते आणि मग त्या हळूहळू वाढत जातील आणि गोष्टी त्या ब्रेकअपपर्यंत पोहोचतील. या दरम्यान काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. कारण म्हणजे मेष राशीच्या गर्भवती महिला आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुमच्या व्ययस्थानातलं जे शनी आहे, शनी राहू युती किंवा शनी राहू जे भ्रमण करणार आहेत हे सुद्धा गर्भवती महिलांकरता त्रासदायक होणार आहे. अशा काही गोष्टी होतील की ज्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची अपेक्षा नसेल आणि गोष्टी थोड्याशा तुमच्यासाठी आरोग्याच्या संदर्भात कॉम्प्लिकेटेड होतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी फारसा काही त्रासदायक असणार नाही. हा कालावधीत थोडंसं नेहमीप्रमाणे तुम्हाला थोडंसं जास्त एफर्ट द्या, गोष्टी तुमच्यासाठी फेवर करणाऱ्या होते. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 14 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर तू मैमय राहील. अर्थात ही तू मैमय तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु या दरम्यान थोडीशी तू मैमय जास्तच झाल्यासारखी वाढेल. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. साधारणतः 30 मार्च पासून ते जवळजवळ 19 मे पर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्य बरोबर न राहणं, मिसकम्युनिकेशन होणं, त्यांच्या आरोग्या संदर्भातले जे काही त्रास आहेत ते थोडंसं जास्त प्रमाणात होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे की जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये बऱ्याच कालावधीसाठी असणार. मुळातच गुरुचे जे राशी परिवर्तन आहे ते साधारणतः 15 मे नंतर होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये. तर 15 मे पासून ते जवळजवळ संपूर्ण जे पुढचं वर्ष आहे अर्थात गुरु परत कर्केत जाणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर साधारण 15 मे नंतरचा जो कालावधी आहे त्या दरम्यान जे विवाहसुख मंडळी आहेत मेष राशीचा
त्यांचे विवाह ठरणे, प्रत्यक्षात विवाह होणं, अशा प्रकारचे काय चांगले अनुभव येणं, त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध स्मूथ राहणं, अशा काही गोष्टी तुम्हाला निश्चित अनुभवास येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे साधारणतः 30 मार्च नंतर. तर इथे ही जी गोष्ट आहे ती तशी बघितली तर चांगली आहे. ज्या व्यक्तींना बाहेर जायचं आहे, परदेश गमन करायचं आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार. साधारणतः साधारणतः एप्रिल महिन्यापासूनचा जो कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. म्हणजे परदेश गमन होणं, परदेशात जाणं, परदेशात सेटल होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चित होतील. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की शनी बरोबर राहू सुद्धा असणार आहे 2-3 महिन्याकरता. तर त्या दरम्यान थोडीशी काळजी घ्या, कारण तिथे गेल्यानंतर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं काही सांगता येत नाही. परंतु परदेश गमन होईल हे मात्र निश्चित. किंवा जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भात थोडीशी जास्त धावाधाव करायला लागेल. तर ही गोष्ट थोडीशी आहे महत्त्वाची. परंतु परदेश गमनासाठी मात्र हा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षाच्या सुरुवातीचे जे 3-4 महिन्यात हे धावपळीचे आहेत, धकाधकीचे आहेत, तुमचे थोडेसे अंदाज वगैरे चुकू शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरु जो आहे, जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. म्हणजे वैवाहिक जीवनाकरता, आर्थिक लाभाकरता सुद्धा, कारण हा नवम दृष्टीने तो तुमच्या लाभ स्थानाला बघणार, जी की खूप चांगली गोष्ट आहे. इथे एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे जे भावंड वगैरे आहे त्यांच्यावर समजा काही वादविवाद चाललेले असतील, एप्रिलपर्यंतचा कालावधी आहे तो तेवढासा चांगला नाही. वादविवाद होणं, गोष्टी टोकाच्या होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. परंतु मे महिन्यापासूनच्या गोष्टी तर परत पूर्णपणे सुरळीत होते. म्हणजे मेच्या 20-22 तारखेनंतर भावंडामधले जे इंटरॅक्शन असेल, जे खराब झालेले असते, ते परत पूर्ववत होतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. परंतु मुळातच काही गोष्टी चुकीच्या होणार नाही त्याकडे लक्ष द्या. परत एकदा सांगतो की तुमच्या व्ययस्थानात येणारा जो शनी आहे साधारणतः मार्च नंतरच्या कालावधीमध्ये, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टी करू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कुठल्याही गोष्टी पूर्णतः आत्मविश्वासाने करू नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग. कारण या संपूर्ण वर्षामध्ये मोठमोठे जे ग्रह आहेत ते राशांतर करणार आहेत. ते परस्पर त्यांचे योग सुधारण्याचा त्याचे जो प्रभाव असतो तो जवळजवळ 7-8 दिवसापर्यंत राहतो. तर त्याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भात सुद्धा चर्चा करू. जसं की रवी आणि शनीची युती असणार आहे तुमच्या कुंभ राशीमध्ये, म्हणजे एखाद्या स्थानांमध्ये किंवा लाभ स्थानामध्ये दिनांक 12 मार्चला ते होणार आहे. या दरम्यान आर्थिक संदर्भात काळजी घ्या. आर्थिक संदर्भात तुमचे व्यवहार चुकीचे होण्याची शक्यता आहे जास्त प्रमाणात. त्याप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोड्याशा गोष्टी चुकीच्या होणं किंवा तुमचे अंदाज चुकणं, कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं, तुमचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वगैरे स्पॉईल होणं, अशा प्रकारचे अनुभव होते. ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी सुद्धा या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. या सर्व दिनांक 15 मार्च ते 15 मार्च जवळजवळ 25 मार्च पर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये रवी आणि राहूची युती असणार आहे तुमच्या व्ययस्थानात. ग्रहणाचा जो प्रभाव आहे, जो इफेक्ट आहे, तो तुमच्या व्ययस्थानात असणार आहे. लक्षात घ्या, व्ययस्थानातलं जे ग्रहण असतं ते थोडंसं अशुभ, थोडंसं म्हणण्यापेक्षा जास्त अशुभ फलदायी असतं. यामध्ये होतं काय मुळामध्ये की अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्यासमोर प्रलोभन येतात की जे तुम्हाला त्यावेळेस खूप चांगले वाटतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या प्रलोभनाचा फायदा उचलायला जातात किंवा त्यामध्ये तुम्ही सम्मिलित होतात, त्यानंतर तुम्हाला जाणवतं की तुम्ही त्या गोष्टीमध्ये फसले गेलेला किंवा तुमच्यावर चीटिंग झालेली आहे किंवा गोष्टी अशा प्रकारच्या काही तुमच्या समोर येतात की तुम्ही इझी वेच्या मागे जाता, सोप्या मार्गाच्या मागे जाता आणि तिथे तुम्ही चुकता. तर तशाच प्रकारची काही परिस्थिती ही साधारणतः 15 मार्च ते जवळजवळ 25 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये येईल. रवी राहू युतीचे जो प्रभाव येतो त्या दरम्यान जाणवेल, याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका. कॉन्फिडन्समध्ये जाऊन काम करू नका. तुमची जी राशी आहे याची जी निर्णय क्षमता आहे ती खूप चांगली आहे. झटपट निर्णय घेतात आणि निर्णय घेतल्यानंतर विचार करतात. तर यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील, कारण 7.5 तुम्ही येणार आहात. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे 14 एप्रिलला तुमच्या व्ययस्थानामध्ये. आता ही जी युती आहे ती 36 वर्षानंतर होणारी आहे. तर याचा जो प्रभाव आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो सुद्धा तेवढ्याच प्रमाणात राहतो. खास करून आता ही युती ज्यांना परदेश गमन करायचं त्यांच्यासाठी चांगली आहे, पण जे सामान्य व्यक्ती आहे त्याच्यासाठी पाहायचे झाले तर तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे कार्यक्षेत्र या संदर्भातले निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस अजिबात करू नका किंवा घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कोणाला जामीन राहणं, पैशाच्या संदर्भातले काही व्यवहार करणं, रिस्क घेणं पासून दूर राहा. तुमच्यावरती काही आळ वगैरे सुद्धा या दरम्यान येऊ शकतात, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक साधारणतः 24 जूनला
रवी आणि गुरुची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. साधारणतः ही 24 जूनच्या संदर्भामध्ये येणार आहे. तर साधारणतः हा जो संपूर्ण महिनाच आहे म्हणजे जवळजवळ जूनचा 15 जून ते जवळजवळ 15 साधारणतः 10 एप्रिलपर्यंतचा कालावधी खूप शुभफलदायी. तुमच्या महत्त्वपूर्ण कामं होते. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा हा जो कालावधी तो उत्तम राहील. तुमचे महत्त्वपूर्ण कामं होतील. जे विवाह चुके त्यांचे विवाह ठरणं, अशा प्रकारे सुद्धा काही चांगल्या घटना किंवा चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी होऊ शकते. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची जी युती आहे हे तुमच्या पंचम स्थानामध्ये होणार आहे दिनांक 22 जुलैला. ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची युती आहे 2-3 मार्गाने. खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी तर या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात काही मेजर त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील आणि जर का तुम्ही जास्त त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या गोष्टी टोक वगैरे गाठू शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड शॉर्ट टर्ममध्ये अजिबात करू नका. खूप मोठं नुकसान तुम्हाला या दरम्यान होऊ शकेल. मुळातच जी मंगळ केतूची युती आहे ती थोडीशी फसवी असते, म्हणजे फसल्यासारख्या गोष्टी होतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्यातला या वर्षातला जो ग्रहण कालावधी आहे तो जवळजवळ 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंतचा आहे आणि तो तुमच्या पंचम आणि लाभ स्थानाला जास्त प्रभाव करणार आहे. गर्भवती महिलांनी स्वतःकडे आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि हे अंदाज तुम्हाला नंतर त्रासदायक होऊ शकतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये असाल तरी सुद्धा काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. ग्रहण कालावधी हा तसा त्रासदायक होईल. पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण व्यवहार या दरम्यान अजिबात करू नका. आतापर्यंत आपण बघितलं की या सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजेच मेष राशीच्या 2025 पर्यंतचं बरंचसं थोडंसं निगेटिव्ह येत होतं, कारण थोडंसं 7.5 तुम्ही येत आहात, त्याच्यामुळे थोडंसं जास्त गोष्टी निगेटिव्ह. परंतु यामध्ये सुद्धा अशा काही जन्मतारखा आहेत की ज्यांना हे वर्ष मेष राश असून सुद्धा शुभफलदायी असणार आहेत. तर त्या सुद्धा तारखा तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचा जन्म 15 जून ते 15 जुलै दरम्यान आहे किंवा 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे, 15 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या दरम्यान आहे, त्यांच्याकरता हे जे संपूर्ण वर्ष आहे म्हणजे मेष रास असून सुद्धा शुभफलदायी असणार आहे. तुमच्या महत्त्वाची कामं होणं म्हणजे जसं की विवाह असेल, नोकरी असेल किंवा अन्य काही तुमच्या इच्छा आकांक्षा असेल त्याच्या पूर्ती होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. आणि अशाही तारखा आहे त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष बरंचसं त्रासदायक असणार आहे. त्या तारखा सुद्धा लक्षात घ्या. साधारणतः ज्यांचा जन्म 18 मार्च ते जवळजवळ 25 मार्च याच्या दरम्यान झालेला असेल त्यांच्यासाठी हे जे वर्ष आहे ते त्रासदायक असणार आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. रिस्क घेऊन कामं करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी जास्त प्रमाणात जाणवतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं 2025चं संपूर्ण वर्षफळ. आपले कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.